गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन। आजच्या सप्त्यातील कितव्या दिवसाचा कितवा दिवस आहे? 7वा दिवस। पै भक्ती एकी मी जाणे ते तर साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया। 9व्या अध्यायातली 395 क्रमांकाची ओवी। पै भक्ती एकी मी जाणे, मी फक्त एक भक्ती म्हणजे काय ते जाणतो, ते तर साने थोर न म्हणे। असा जो भक्ती करणार आहे तो लहान आहे की मोठा आहे असा मी भेदभाव करीत नाही। आम्ही भावाचे पाहुणे भलतया, म्हणजे आम्ही फक्त प्रेमाचे, आणि तो जो भक्त आहे त्या भक्ताच्या अंतःकरणात जे भगवंताबद्दल प्रेम आहे, जो भाव आहे, त्या भावाचे भुकेलेलो आहोत। आणि असा ज्याच्या अंतःकरणात प्रेमभाव आहे असा भक्त आम्हाला जिथे बोलावेल तिथं आम्ही काय करतो? खुशाल जातो। पै भक्ती एकी मी जाणे ते तर साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया। अतिशय प्रासादिक ओवी आहे। भक्त भावाचा देव भावाचा भुकेलेला आहे हे सांगणारी ही ओवी आहे। माणसाच्या जीवनात भक्तीचं महत्व काय आहे हे सांगणारी ओवी आहे। कर्म, उपासना आणि ज्ञान अशा 3 गोष्टी असतात। कर्माशिवाय, उपासनेशिवाय आणि ज्ञानाशिवाय माणसाचं जीवन चालू शकत नाही। जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 गोष्टींची नितांत गरज आहे। त्यातल्याच आपण ज्याला उपासना म्हटलं तोच त्याचाच शब्द पुढे आला इथं भक्ती असा। आता शास्त्राने भक्तीचे 9 प्रकार सांगितले। तुम्ही आता ऐकायला बसला। एक श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, नामस्मरण भक्ती आहे, पादसेवन नावाची एक भक्ती आहे, अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, आत्मनिवेदन सख्य भक्ती आहे आणि आत्मनिवेदन भक्ती। हे 9 प्रकार आहेत। या 9 प्रकारातल्या पहिले जे 8 आहेत त्या पहिल्या 8 उपासना म्हणतात। पहिले 8 काय? उपासना आहेत। आणि 9वी जी आहे त्यालाच म्हणायचं भक्ती। कारण पहिले ज्या 8 उपासना आहेत त्याच्यामध्ये देव आणि भक्त असा 2पणा असतो, वेगळेपणा, भेद राहतो। पण आत्मनिवेदन भक्तीमध्ये देव आणि भक्त दोघे एकरूप होऊन जातात। तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावयाशी गेलो देवची होऊन ठेलो, म्हणजे भगवंताशी एकरूप होऊन जाणं, याला काय म्हणायचं? भक्ती। आता अशी भक्ती मी इथं बोलणारा जीव आहे, तुम्ही सगळे ऐकणारे जीव आहात। आता जीवानं ही भक्ती करायची आहे। आता का भक्ती करायची? तर मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी कर्म, उपासना म्हणजेच भक्ती आणि ज्ञान या 3ची काय गरज आहे। आता भक्ती का करायची याचा आपण थोडासा विचार करू की माणसाचं जीवन हे भक्ती वाचून अपूर्ण आहे। भक्तीशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही। आता भक्तीशिवाय पूर्णत्व येत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात। आपण जरी आज देवाची भक्ती करत असलो तरी ती आपण भक्ती या ह्याला पोहोचलेली नाही। आपण सगळेजण काय करतो? उपासना करतो। भक्तीचं सुद्धा एक शास्त्र आहे। शास्त्रानुसार भक्ती करणं फार अवघड आहे। तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी निवडी तो बळी विरळा शोध। भक्ती करणं फार कठीण आहे असं तुकाराम महाराज म्हणतात। आणि इथं बसलेले तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटतं भक्ती करणं फार सोपं आहे। आम्ही बोलताना सहज म्हणतो, आम्हाला तो योग नको, आम्हाला अष्टांग योग नको, आम्हाला ज्ञान नको, आमची आपली भक्ती बरी। मग आमची आपली भक्ती बरी म्हणजे कशी? भक्ती बरी कधी? मला आवडते तशी केली की ती बरी, म्हणजे ती सोपी असते। मला आवडते तशी भक्ती करणं फार सोपं असतं, पण संतांना आवडतं तशी भक्ती करणं काय आहे? फार अवघड आहे। म्हणून भक्तीचं सुद्धा एक काय शास्त्र आहे। आणि ते शास्त्र समजून घेऊन भक्ती केली तर उपासनेचं रूपांतर भक्तीत होतं, आणि उपासनेचं रूपांतर भक्तीत झालं की भक्तीचा आनंद आपल्याला मिळतो। बऱ्याच वेळा आपण जी उपासना करतो ती उपासना कशी करतो? तर देवाच्या संदर्भात भीती बाळगून करतो। म्हणजे पूर्वापार वडलोपार जी चालत आलेली आहे ती जर बंद केली तर माझं काहीतरी वाईट होईल म्हणून करायची, स्वर्ग मिळावा म्हणून करायची, पुण्य मिळावं म्हणून करायची, संसारातली अनेक दुःख दूर व्हावीत म्हणून काय करायची? भक्ती करायची। आणि अशा प्रकारच्या भक्तीला संतांची मान्यता नाही। आता भक्तीत कोणती क्रिया घडते? मी जीव आहे, तुम्ही जीव आहात। जो जो जीव आहे तो अपूर्ण आहे, अज्ञानी आहे, अशांत आहे, जन्ममरण परंपरेत अडकलेला आहे, भीती
भयानक ग्रासलेला आहे. आणि ज्याची भक्ती करायची तो विष्णू, विठ्ठल किंवा परमात्मा, तो कसा आहे? अजय आहे, अजर आहे, अमर आहे, आनंदरूप आहे, पूर्ण आहे. मग आता जसा विठ्ठल आहे किंवा जसा विष्णू आहे तसंच मला व्हायचं असलं तर त्याचं काय करायला पाहिजे? सतत स्मरण केलं पाहिजे आणि स्मरण करून, प्रेमानं स्मरण करून त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. असं त्याच्याशी एकरूप झालो तर मी तो जसा आहे तसा होईल. म्हणजे माझ्या जीव असल्यामुळं माझ्याकडची जी अपूर्णता आहे आणि त्याच्याजवळ काय आहे? पूर्णत्व आहे. मग आता मला तसं पूर्णत्व लाभायचं असेल त्याच्यासारखं, तर त्याच्याशी मला त्याचं स्मरण करून काय झालं पाहिजे? त्याच्याकडे एकरूप झालं पाहिजे. मग 3 शब्द आहेत. एक भक्त आहे, दुसरा अभक्त आहे आणि तिसरा विभक्त आहे. समर्थ रामदास स्वामींनी भक्ताची व्याख्या करताना सांगितलं, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारेविन काहीच नव्हे समाधान. जो भक्त असतो तो कधी विभक्त नसतो, विभक्त असतो तो कधी भक्त नसतो. आता मी जन्माला आलो तेव्हा परमात्म्यापासून वेगळा झालो आणि या जीवनात लहानाचा मोठा झालो, तरुणपणी लग्न झालं, तेव्हा मी आई वडिलांच्या पासून वेगळा झालो. आता कळलं विभक्त शब्दाचा अर्थ काय? एक जन्माला आलो तेव्हा भगवंतापासून वेगळा झालो, लग्न केलं तेव्हा आई वडिलांच्या पासून वेगळा झालो. हे मुद्दाम पुढचं कशासाठी सांगितलं? विभक्त होणं म्हणजे काय ते कळावं म्हणून सांगितलं. मग जो विभक्त असतो तो कधी भक्त नसतो आणि भक्त असतो तो कधी विभक्त नसतो. मग आता आपण विचार करूया. 3 शब्द आहेत. एक भक्त शब्द आहे. भक्त शब्द भगवंताशी जो एकरूप होऊन गेलेला आहे, तो जो भगवंताशी एकरूपच झालेला आहे त्याला इथं आता यायची काही गरज नाही. तो कुठेही बसलेला असला तरी भगवंताशी एकरूप आहे. बरोबर? हा एक भाग झाला. दुसरं, जो अभक्त आहे म्हणजे जो देव धर्म यातलं काही मानत नाही, तो इथं आलेलाच नाही. भक्ताला इथं यायची गरज नाही, अभक्त आलेला नाही. मग इथं आलेले कोण आहेत? सगळेजण. 3 शब्द नाही लक्षात आले? काय काय शब्द सांगितले? भक्त, विभक्त आणि अभक्त. भक्त, विभक्त, अभक्त. भक्ताला इथे येण्याची गरज नाही, आला तरी चालतो, नाही आला तरी चालतो. अभक्त हे काही मान्यच करत नाहीत म्हणून इथं आलेले नाही. मग आता इथं आलेले सगळे कोण आहेत? एक शब्द राहिला त्यातला, विभक्त. इथं आपण आलेले सगळे कोण आहोत? विभक्त. विभक्ताचा एकदा भक्त झाला की पुन्हा इकडे यायची काही गरज पडणार नाही, नाहीतर मग दरवर्षी इकडे यायलाच लागणार. बरोबर? असं म्हणून काय व्हावं? विभक्ताचा भक्त कधीतरी झाला पाहिजे, विभक्ताचा भक्त व्हावा. काही आता मगाशी मी शब्द सांगितला अभक्त म्हणजे ते हे काही मानतच नाही. तुकाराम महाराज त्यांच्यावर असे तुटून पडतात. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीविन प्राणी कशाशी जन्मला, सटवीने नेला नाही कैसा. जन्माला आला आणि भगवंताची भक्ती करत नाही, त्याला सटवीनं 5व्या दिवशीच नेला असता तर बरं झालं असतं. मी म्हणाय नाही, भक्तीविन प्राणी कशाशी जन्मला, सटवीने नेला नाही कैसा. माझी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी भक्तीविन जळोते जियालेपण, काय पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पाषाण म्हणजे दगड. माझी भक्ती न करता या पृथ्वीवर जो जगत राहतो, तो पृथ्वीवर जे अनेक दगड आहेत त्याच्यात आणखी एका दगडाची काय पडली म्हणायची? भर पडली. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. आईच्या पोटात जो जन्माला आला आणि भक्ती करत नाही त्याचं वर्णन करताना म्हणतात, आईच्या पोटाला कोण आला? दगड आला. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरा देवा. ही 4ही प्रमाणे कशासाठी आहेत? जो भगवंताची भक्ती करत नाही त्याला दिलेली आहेत. आता तो भगवंताची भक्ती का करत नाही? तर त्याला असं वाटतं आपलं सगळी कामं काही देवामुळे देवाची भक्ती केल्यानं पूर्ण होतात असं काही नाही. का? तर आमचा खरा देव आज काय आहे? पैसा आहे. पैसा हा काय आहे? खरा देव आहे. खरं तर भगवंतानं दिलेल्या बुद्धीच्या जोरावर माणसानं विज्ञानाची फार मोठी प्रगती केली. खूप मोठी प्रगती विज्ञानाच्या जोरावर केली. डोळे दिपवून टाकणारी प्रगती केलेली आहे. आता तर चंद्रावरच्या जागा सुद्धा संपलेल्या आहेत. रिझर्वेशन तुम्ही केलं नसलं तर लवकर करा आता. म्हणजे चंद्रावरची जागा संपत आली. मंगळावर आता नवीन वसाहत उभा करण्याची तयारी चाललेली आहे. पृथ्वीवर तर काय शिल्लकच नाहीत प्लॉट. त्यामुळं परग्रहावर राहून राहण्याची तयारी आपण करायला लागलो. एवढी विज्ञानानं केलेली प्रगती आहे. आणि त्यामुळे एक प्रकारचा नास्तिकवाद वाढलाय आणि त्याचा परिणाम असा झालाय की पैसा हाच खरा काय झाला? देव झाला. आणि पैसा हा देव झाल्यामुळं देवामुळं आपली काय आता तटत नाही. पैसे असतील तर या जगातलं काहीही मिळू शकतं असा एक मोठा भ्रम काय झालाय?
बहुसंख्य लोकांच्या मध्ये निर्माण झालाय आणि त्यामुळं त्याला नाकारण्याकडे नास्तिकवाद वर डोकं काढत आहे. दुसरा मुद्दा, जरी आपण कितीही पैसा मिळवला तरी संत आणि शास्त्र असं सांगतात की माणसाच्या जीवनातल्या काही 3-4 गोष्टी अशा आहेत की ज्या तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी मिळणार नाही. एक आहे, कफल्लक माणसाला या जगात काडीची किंमत नाही, हे बरोबर आहे. पैसा असलाच पाहिजे. जुना काळ होता, आपल्या अन्न वस्त्र निवारा या 3 गरजा होत्या. त्याच्यात आता आधुनिक काळात 2 गरजा अधिक वाढल्या, आरोग्य आणि शिक्षण. अन्न वस्त्र निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5 गरजा भागल्या पाहिजेत, एवढा पैसा जरूर मिळवावा. पण तो कसा मिळवावा याला संत मार्गदर्शन करतात. जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन धन मिळवण्यासाठी ते नकार देत नाही. देह निर्वाहापुरते अन्न आच्छादन, देह निर्वाहापुरते रहाटवी हातापायाते, असं संतांचं मार्गदर्शनच आहे. आपला उदरनिर्वाह चालावा यासाठी जेवढं मिळवायला पाहिजे तेवढं मिळवलंच पाहिजे, त्याला नकार नाही. पण त्यापेक्षा जास्त मिळवून केवळ पैसालाच देव मानून त्याच्या पाठीमागे धावत राहणं हे चुकीचं आहे, हे सांगतात. का तर पैशानं 4 गोष्टी मिळत नाही. त्यातली पहिली गोष्ट, पैशानं झोप मिळत नाही. दुसरी गोष्ट, पैशानं भूक मिळत नाही. तिसरं, पैशानं आयुष्य वाढवून मिळत नाही. आणि पैशावर आनंद मिळत नाही. समजा आता माझ्या घरात 1,000 रुपये आहेत माझ्याकडे, मी माझ्या घरातल्या तिजोरीत 1,000 रुपये ठेवलेत आणि तुमच्यापैकी कुणाचं तरी उसाचं बिल आले आणि त्याचे 2-3 लाख रुपये तुम्ही घरात ठेवले. मला सांगा, रात्री शांत झोप कुणाला लागेल? 1,000 रुपये घरात तिजोरीत असणाऱ्याला, काय 2-3 लाख रुपये घरात ठेवलेल्याला? 1,000 वाल्याला. म्हणजे एक नक्की झालं की उलट तो पैसा घरात ठेवलाय तो आमची झोप उडवणार आहे. पण 1,000-100 असणारा म्हणेल काही गेलं तरी चालतील, पण निवांत काय होईल? झोप लागेल. याचा अर्थ पैशानं झोप मिळत नाही. दुसरं, पैशानं भूक मिळत नाही. अनेक मोठे मोठे व्यापारी आहेत. आमच्या तालुक्याचं ठिकाण आहे गाळबोट, तिथं रोज लाखो रुपयेचा व्यापार करणारे व्यापारी आहेत. पण तो जो व्यापारी आहे त्यानं सकाळी अर्धी चपाती खाली की संध्याकाळपर्यंत त्याला पचत नाही. पण त्याच्या दुकानात धान्याची पोती उचलणारे जे नोकर आहेत ते 3-3 चपात्या 2 वेळा खात्यात. कोण सुखात आहे सांगा? म्हणजे लाखो रुपयेचा व्यापार केला तरी पैशानं भूक विकत मिळत नाही. आणि तिसरी गोष्ट, कितीही पैसा आपल्या जवळ असला तरी पैशानं आयुष्य मिळत नाही. आपण कोरोना कालखंडात बघितलं, हे 2 वर्षात कोट्यावधी रुपये पैसा असणारे लोक सुद्धा पीपीई किट मधनं गेले, घरच्या माणसाला सुद्धा बघायला मिळाले नाही. नाथ महाराज म्हणतात, देता कोटीवरी सुवर्ण न मिळे आयुष्याचा एक क्षण. कोट्यावधी रुपयाचं सोनं नाणं देतो म्हणाला, धन देतो म्हणाला, तरी तुम्हाला आयुष्याचा एकही क्षण वाढवून मिळत नाही. आणि चौथी गोष्ट आहे, पैशानं आनंद मिळत नाही. पैशानं काय मिळत नाही? आनंद मिळत नाही. देशाचा एक सर्वे, जगातला एक सर्वे झाला. तो सर्वे असा आहे की जगातले सर्वात आनंदी देश कोणते याचा सर्वे आहे. हा आनंदी देशांच्या सर्वेत 143 देशांचा समावेश आहे. या 143 देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर तुम्ही ऐकलं नसेल असा देश आहे, नाव आहे फिनलंड. फिनलंड नावाचा देश गेली 7 वर्ष पहिल्या नंबरवर आहे. अफगाणिस्तान 143 नंबरवर आहे आणि भारत 126 नंबरवर आहे. आनंदी देशांची यादी आहे. आणि अब्जाधीशांची यादी जी जाहीर होते जगातली, त्याच्यात भारतीय अब्जाधीशांची संख्या जास्त आहे. मग एवढे अब्जाधीश आमच्या देशात आहेत, तर आनंदी देशांच्या यादीत आम्ही 126 नंबरवर का? काय कळला प्रश्न? इतका पैसा असणारे श्रीमंत, इतके श्रीमंत लोक जर आपल्या देशात आहेत, तर आनंदी देशांच्या यादीत आम्ही कुठंच का नाही? पहिल्यानं, ज्या देशाचं आपण नाव सुद्धा कधी ऐकलं नाही असा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि आम्ही 126 नंबरवर आहोत. आणि या देशातच आनंदाचं तत्वज्ञान संतांनी मांडलं. तुकाराम महाराज म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदच. याचा म्हणून माणसाचं आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी कर्म, उपासना म्हणजेच भक्ती आणि ज्ञान या तिन्ही गोष्टींची मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी गरज आहे. म्हणून मग काय करावं? भक्तीच्या मार्गाने जावं, अशी ही ओवी सांगते. पै भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. आता ही जी भक्ती आहे, ह्या भक्तीची सुरुवात होते भावातून. ज्ञानदेवांचा अभंग आहे हरिपाठातला 4था, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणजे भावाचा जन्म कशातून होतो? भक्तीतून होतो. अंतकरणात भाव नसेल तर भक्तीला किंमत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, आणि भक्ती नसेल तर मुक्ती मिळणार नाही. बळे विन शक्ती बोलू नये,
अंगात ताकद नसताना पराक्रमाच्या बाता मारू नयेत. म्हणजे ह्या जोड्या लक्षात ठेवा. भक्तीचा जन्म कशातून होतो? भावातून होतो. मुक्ती कशातून मिळते? भक्तीतून मिळते. आणि पराक्रम कशातून घडतो? अंगात शक्ती सामर्थ्य असेल तर घडतो. मग आता हा भावातून भक्ती येते. मग भाव म्हणजे काय? भाव शब्दाचा एक अर्थ आहे श्रद्धा. भाव शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्रेम. भाव शब्दाचा उलट अर्थी शब्द आहे अभाव. अभाव म्हणजे अस्तित्व नसणं, अस्तित्वात नसणं, याला काय म्हणायचं? अभाव. आणि भाव शब्दाचा अर्थ काय? अस्तित्व मान्य, अस्तित्व स्वीकारणं. मग देव आहे असा माझा भाव आहे, म्हणजे अशी माझी श्रद्धा आहे. आता ही श्रद्धा स्वीकारायची आणि त्या श्रद्धेनं श्रद्धावान लभते ज्ञानम, त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याचं अस्तित्व स्वीकारून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं, त्याला काय म्हणायचं? भाव. आता त्याचं अस्तित्वाने मानलं. उदाहरणार्थ ज्ञानदेवांची ओवी, सटवीची राती जव न विसंबीचे वाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. सटवीची राती म्हणजे एखादी स्त्री बाळंतीण झाली तर तिच्या सेवेला असणारी स्त्री रात्रभर तिच्याजवळ दिवा लावून ठेवते. त्यातल्या त्यात तो 4था का 5वा दिवस असतो. आता रात्रभर त्याच्याजवळ दिवा का लावून ठेवायचा? तर ज्ञानदेवांच्या काळात असा समज होता की रात्रीच्या त्या बाळंत झाल्यानंतर 5व्या दिवशी रात्रीच्या कोणत्याही प्रहरात बाळाचं भविष्य लिहायला सटवाई येईल. त्यावेळी अंधार पडलेला असू नये म्हणून रात्रीच्या कोणत्याही प्रहरात दिवा विझणार नाही याची सेवेला असणारी स्त्री काळजी घेते. हा दृष्टांत त्या काळातला लोकराहाटी बघून ज्ञानदेवांनी सांगितला आणि त्याच्या पुढे सिद्धांत सांगितला. सटवीची राती जवळ विसंबीजे वाती हा दृष्टांत. सिद्धांत तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. बाळंतिणीच्या सेवेला असणारी स्त्री रात्रभर दिवा विझणार नाही याची जशी काळजी घेते, तसं आपल्या जीवनात सुखदुःखाच्या काहीही घटना घडल्या, असे सुखदुःखाचे कितीही तडाखे बसले तरी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल मनात शंका निर्माण होऊ देऊ नका. त्याला म्हणायचं भाव. श्रद्धा शब्दाचा भाव शब्दाचा एक अर्थ आहे असा श्रद्धा, ईश्वराचं अस्तित्व स्वीकारणं. दुसरा शब्द त्याचा अर्थ आहे प्रेम. भाव म्हणजे प्रेम. आता भाव म्हणजे प्रेम जरी म्हटलं तरी प्रेम म्हणजे काय किंवा भाव म्हणजे काय याची शब्दात व्याख्या करता येत नाही. नारद महर्षी म्हणतात अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुकास्वादनवत. प्रेम हे अनिर्वचनीय असतं. म्हणजे प्रेम, खरं प्रेम शब्दात सांगता येत नाही. खरं प्रेम शब्दात सांगता येत नाही. मग आता उलट करा, जे शब्दात सांगता येतं ते खरं आहे का खोटं आहे? त्यातल्या त्यात कॉलेजमध्ये असताना 3 इंग्रजी शब्दात सांगितलं जातं ते काय म्हटलं, कळलं ना तुम्हाला? हा, म्हणजे याचा अर्थ खरं प्रेम शब्दात सांगता येत नाही. मग उलट करायचं, जे शब्दात सांगता येतं ते खरं म्हणा की मोठ्यानं नाही, ते खरं नाही. जे शब्दात सांगता येतं ते खरं नाही. कारण हे माझं वचन नाही, शास्त्राचंच वचन आहे. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुकास्वादनवत. खरं प्रेम हे शब्दात सांगता येत नाही, त्याचं शब्दात व्याख्याच करता येत नाही. त्याला पुढे दृष्टांत देताना म्हणतात मुकास्वादनवत. म्हणजे काय? एखाद्या मुक्या माणसानं गुळ खाल्ला तर गुळाची गोडी त्याला कळते, पण गुळ गोड आहे हे तो मुक्का असल्यामुळे त्याला सांगता येत नाही. तसं प्रेम म्हणजे काय हे शब्दात सांगता येत नाही, तर त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम दाखवता येत नाही, सांगता येत नाही, त्याचा अनुभवच घ्यायचा असतो. त्याचा काय करायचा? अनुभव घ्यायचा. मग प्रेम म्हणजे काय किंवा भाव म्हणजे काय हे जर शब्दात सांगता येत नसेल तर मग आम्हाला खरं प्रेम कळणार कसं? त्यामुळं काही साधक भक्तांना असं वाटलं की प्रेम म्हणजे काय हे शब्दात सांगता येत नाही, तर मग आम्हाला एखादा त्याचा नमुना तरी दाखवा. म्हणून काही पारमार्थिक साधक कबीर महाराजांच्याकडे गेले. कबीरांना म्हणाले प्रेम म्हणजे काय हे शब्दात सांगता येत नाही, राहू दे, मग आम्हाला प्रेमाचा एखादा नमुना दाखवा, म्हणजे तसं प्रेम आमच्या अंतःकरणात आम्हाला निर्माण करता येईल. प्रेम म्हणजे काय हे कळण्यासाठी आम्हाला तसं एखादं उदाहरण दाखवा. तेव्हा कबीर त्यांना म्हणतात तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे बघायचं असेल तर तुम्ही यमुनेच्या काठावर गोकुळात जा. तिथं गोकुळात ज्या गोपिका आहेत त्या गोपिकांच्या अंतःकरणात श्रीकृष्णाबद्दल जे प्रेम आहे ते बघितलं की तुम्हाला प्रेमाचा नमुना बघायला मिळेल. कबीर लिहितात कबीरा कबीरा क्या कहते हो जा जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. कबीरा कबीरा क्या कहते हो जा जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. मला कबीराला मला प्रेम प्रेम म्हणून मला काय विचारता? तुम्हाला प्रेम म्हणजे काय बघायचं असेल तर यमुनेच्या काठावर गोकुळात जा.
तिथं असलेल्या गोपिकेंच्या अंतकरणात श्रीकृष्णाबद्दल जे प्रेम आहे, त्या एका गोपिकेच्या अंतकरणातल्या प्रेमात माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील, एवढा प्रेमाचा प्रवाह त्यांच्या अंतकरणात आहे. भागवत नावाच्या ग्रंथात असं सांगितलं, एकदा गोकुळातल्या गोपिकांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. काय तक्रार केली? ब्रह्मदेवा, तू आम्हाला माणसाचं शरीर दिलंस, हे फार चांगलं केलंस, पण तुझ्याकडून एक चूक घडली. तो म्हणाला, काय चुकलं? त्या म्हणाल्या, तू आम्हाला माणसाचं शरीर दिलंस, हे फार चांगलं केलंस, पण आम्हाला ज्या डोळ्याला पापण्या दिल्यास तेवढ्या तू द्यायला नको होत्यास. गोपिका काय म्हणतात? ब्रह्मदेवा, तू आमच्या डोळ्यांना ज्या पापण्या दिल्यास त्या पापण्या द्यायला नको होत्यास. मग ब्रह्मदेव म्हणाला, असं का? तर तेव्हा त्या म्हणाल्या, श्रीकृष्णाचं सौंदर्य इतकं अलौकिक आहे की त्याच्याकडे एकटक बघत राहावंसं वाटतं, पण तू दिलेल्या पापण्यामध्ये क्षण अर्धा क्षण मिटतात आणि तेवढा अर्धा क्षणाचा वियोग सुद्धा आम्हाला सहन होत नाही, म्हणून तू पापण्या दिल्या नसत्यास तर बरं झालं असतं. काय कळलं? आपण भाव, भक्ती आणि प्रेम हा प्रवास बघायला लागलो. गोपिका म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरे. भावे विन देव, न कळे निसंदेह. म्हणजे कशाची गरज आहे आपल्याला? भावाची गरज आहे. आता भाव म्हणजेच प्रेम, आणि या प्रेम या शब्दालाच धरून नारद महर्षींचा एक सुंदर ग्रंथ आहे, नारद भक्ती सूत्र. त्यातलं पहिलं सूत्र आहे, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. म्हणजे काय? ईश्वरावर अत्यंतिक प्रेम, याला काय म्हणायचं? भक्ती. भगवंतावर प्रेम करणं, परमेश्वरावर प्रेम करणं, ही भक्तीची सगळ्यात सोपी व्याख्या. मग प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? माणसाचं माणसावर प्रेम असतं, माणसाचं माणसावरचं प्रेम स्वार्थी असतं. स्वार्थ संपला की प्रेम संपून जातं. म्हणजे तुमची ह्यांची मला काहीतरी गरज असेल तर माझं यांच्यावर प्रेम आहे. ती गरज संपली, त्यातल्या त्यात निवडणूक लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात येते. निवडणुकीचा काळ लक्षात ठेवला की खरं प्रेम काय खोटं प्रेम ते कळतं. माझं ह्यांच्यावर फार प्रेम आहे, पण ह्यांनी शिक्का मारून माझं काम झालं की मग मला काय ह्यांची गरज नाही. असंच प्रेम आम्ही देवावर करतो. म्हणजे मी तुझं करतोय त्या बदल्यात त्याची पूजा करायची, अर्चा करायची, नमस्कार करायचा. मी तुझं एवढं करतोय त्या बदल्यात तू माझं संसाराचं एवढं जमवून द्यायला पाहिजेस. नाही जमलं तर मी गावात तिकटीवर उभा राहून सांगणार, देव बिव सब कुछ झूठ आहे. असं ह्याला भक्ती म्हणत नाही, ही भक्ती नव्हे. मग भक्तीची व्याख्या काय? ईश्वरावर अत्यंतिक प्रेम म्हणजे देवाच्या नावानं जी काही कृती केली जाते, मग भले त्याच्या दर्शनाला जाणं असो, वारीला जाणं असो, उपवास करणं असो, अभिषेक करणं, जे काही ज्या कृती आपण भक्ती म्हणून करतो त्या, ती सगळ्याच्या पाठीमागं प्रेम पाहिजे. सगळ्याच्या मागं काय पाहिजे? प्रेम पाहिजे. आम्ही आता ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी करतो, पण त्याच्या पाठीमागं प्रेम किती आहे हा संशोधनाचा भाग आहे. हे प्रेम किंवा प्रेम म्हणजेच भाव, भाव म्हणजेच प्रेम. असं का पाहिजे? एक शालेचं उदाहरण सांगा. समजा एखादी शून्य आहे, शून्याला काही किंमत नसते, पण शून्याच्या मागे एखादा अंक लिहिला की त्याला किंमत येते. शून्याच्या मागे 1 लिहिला तर 10 झाले, शून्याच्या मागे 9 लिहिले 90 झाले. तसं आम्ही जे देवाच्या नावानं जी कृती करतो ती शून्यासारखी असते, पण त्याच्या पाठीमागे प्रेमाचा अंक लिहिला की भक्तीची किंमत वाढते. काय म्हटलं? कळलं? आम्ही ज्या कृती करतो देवाच्या नावानं, देवपूजा म्हणून किंवा जे काय असेल ते जे करतो ते एक प्रकारचं कर्मकांड असतं, कारण त्याच्या पाठीमागे काही भाव नसतो. मी नामस्मरण करायला बसलो तरी आता निवडणुकीचा कालावधी असल्यामुळं मी तोंडानं रामकृष्ण हरी म्हणतो, पण अंतकरणात मात्र कुणाचं काय होईल याचा आत विचार चालू असतो. आता बघणाऱ्यांना वाटते की हा नामस्मरण करीत बसलाय, पण माझं मलाच माहिती आहे माझं आत काय चाललंय. बरोबर? म्हणजे जगाचा विचार किंवा वर्तमानपत्रात ज्या काही 4 बातम्या वाचलेल्या असतात त्याचा विचार आज चालू असतो आणि तोंडानं रामकृष्ण हरी सुरू असतं. म्हणजे रामकृष्ण हरी म्हणताना हे वाचिक कर्म आहे, पण त्याला अंतकरणातल्या प्रेमाची जोड दिलेली नाही. दुसरा, समजा आपल्याकडे घरात आमटी भाजी केली, अगदी वरण आमटी करताना त्यात सगळे मसाले घातले, पण त्याच्यात मीठ घातलं नाही तर काय होईल? कळलं? हे सगळं घातलंय पण मीठ नाही. म्हणजे त्या आमटीत मिठाची जी भूमिका आहे ती आमच्या भक्तीच्या जीवनात भावाची किंवा प्रेमाची भूमिका आहे. असं प्रेम आपल्याजवळ हवं. नारद महर्षी दुसऱ्या एका पुढच्या सूत्रात म्हणतात, अमृत स्वरूपा. ही भक्ती कशी आहे? अमृत स्वरूप आहे. अमृत स्वरूप म्हणजे काय? भक्तीची परंपरा 5000 वर्षापासून सुरू झाली. 5000 वर्षापासून सुरू झालेली ही भक्तीची परंपरा अद्याप जिवंत आहे. अद्याप हा भक्तीचा प्रवाह सुरू आहे. मग 5000 वर्षापासून हा प्रवाह ताजा तवाना आहे.
अद्याप मृत झाला नाही, म्हणून भक्ती कशी आहे? अमृत आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ, तुमच्या माझ्यासारख्या मर्त्य जीवानं अमर असलेली भक्ती केली तर जीव सुद्धा काय होईल? अमर होईल. म्हणून भक्तीची परंपरा कशी आहे? अमृत स्वरूप आहे. तिसरी व्याख्या एक व्यास महर्षीने केली. ते म्हणतात, पूजा विश्वादी अनुराग इति पाराशर. पाराशर हे व्यासांच्या वडिलांचं नाव आहे. पूजा विश्वादी अनुराग, यात अनुराग पुन्हा शब्द आला. अनुराग म्हणजे प्रेम. पूजा विश्वादी, भगवंताची जी पूजा करायची आहे, ही पूजा करणं, नियमित भगवंताची पूजा करणं, ही सुद्धा एक भक्ती आहे. आता आम्ही दररोज पूजा करतो. इथं देवा कोणतरी गावातला एखादा गृहस्थ रोजची मंदिरातली पूजा करतो. आमच्या घरात काही देवाऱ्यावर टाक, 2-4 टाक मूर्ती असतात, त्यांची आम्ही पूजा करतो. बरोबर? ही पूजा सुद्धा 2 प्रकारची आहे. एक परवडणारी पूजा आहे आणि एक न परवडणारी पूजा आहे. आणि त्याच्या अगोदर एक मी प्रश्न विचारतो तुम्हाला. घरातलं सगळ्यात कंटाळवाणं काम कुठलं सांगा? मान्यच करून टाकलं. हा, तरी सुद्धा मी माझ्या पाठीमाग ह भ प अशी पदवी लिहितोय. कुठली पदवी आहे? हरिभक्त परायण. आता हरिभक्ती परायण पदवी स्वतःला लावून घेणारा माणूस मी असं म्हणतो की घरातलं कंटाळवाणं काम कुठलं आहे? देवपूजा. शास्त्र असं सांगतं की घरातल्या कुटुंब प्रमुखानं नियमित घरातल्या देवाची पूजा करावी, हे शास्त्राचं सांगणं आहे. पण कोल्हापूर जिल्ह्याच्या कुटुंब प्रमुखांना प्रचंड राजकारणाची कामं असल्यामुळं त्यांना त्यातून अजिबात वेळ मिळत नाही. शेतीची कामं असतात असं म्हणू, काही सगळेच ते करतात असं नाही. म्हणजे त्यांना प्रचंड कामं असल्यामुळं त्यांनी हे काम कुणाकडे सोपवलंय? घरातल्या महिला मंडळांच्याकडे. त्यांना सुद्धा हे काही फार आवडतं अशातला काही भाग नाही. त्यांचं म्हणजे तुमचं काय सांगितलं, मी माझ्या घरातलं सांगतो. माझी आजी वयाच्या 75व्या वर्षी गेली. ती 50-58ची असताना आम्ही हे कंटाळवाणं काम तिच्याकडे देऊन टाकलं. कुठलं? देवपूजेचं. आम्ही शाळेला जात होतो, इतर घरातली माणसं आपापल्या कामाला जायची. मग ही एकटीच घरात असल्यामुळे हे कंटाळवाणं काम तिच्याकडे दिलं. कसं तरी 1-2 वर्ष तिनं हे काम केलं आणि एक दिवस मला ती म्हणाली, शाळा शिकलास म्हणजे काय फार शहाणा झालास? कधीतरी देव खदबळून ठेवीत जा की. मला भांडी खदबळून ठेवतात हे माहित होतं, पण आता तिने मला देव सुद्धा खदबळून ठेवायला सांगितलं. त्या म्हणजे देव याचा अर्थ घरातले जे काही टाक मूर्ती असतील ते खदबळून ठेवायला सांगितलं. तिनं सांगितल्यापासून आजपर्यंत मी देव खदबळून ठेवायचीच पूजा करत आलोय. कारण ती परवडणारी पूजा आहे. कारण मला रोज आंघोळ करायची झाली तर गरम पाणी लागतं. आमच्या घरातले ज्या टाक आणि मूर्ती आहेत त्यांना काही गरम पाण्याची आवश्यकता नाही. माझी आंघोळ झाली की मला अंग पुसायला टर्किश टॉवेल लागतो. आम्ही घरातल्या देवदेवतांचे अंग पुसायला काही कोणी टर्किश टॉवेल ठेवलेला नाही. दुसरी गोष्ट, मी कीर्तन प्रवचनाला जाताना कोरून आरशात बघून टिळा लावतो, तो चांगला दिसला पाहिजे. आमच्या घरातले जे टाक आणि मूर्ती असतात त्यांच्यावर टिळा लावायला गेले की तो नाकात, कानात, डोळ्यात जातो. बिचारे काही तक्रार करत नाही. आणि आपल्या आपल्या परसात 4 फुलं असली तर बरं, नाही तर आजूबाजूची परडी सगळी आपलीच असतात. आणि त्यातल्या बीपी शुगरचे पेशंट आता वाढले, त्यांना डॉक्टर फिरायला जायला सांगतात. हे पेशंट जाता जाता पिशवी आणि हातातनं काठी घेऊन जातात आणि सगळ्या जगातल्या माणसांनी लावलेल्या झाडांची फुलं काय करतात? आपण काढून आणतात आणि ते आपल्या घरातल्या देवाऱ्यात घालतात आणि वर म्हणतात, आपल्या घरातला देवारा फुलांनी कसा गजगजीत भरलेला दिसला की मनाला समाधान वाटतं. पण त्यासाठी स्वतः एक फुलाचं झाड अजिबात लावत नाही. आता स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, मी प्रत्येकाच्या हृदयात राम रूपानं आहे. मग तुम्ही दुसऱ्यांच्या झाडाची फुलं तोडताना तुमच्या अंतकरणातल्या रामाला कळत नाही काय? तुम्ही कुठून फुलं आणली? बरोबर. तरी सुद्धा आम्ही ते डोळ्यावर कातडं पांघरून काय करतो? करत राहतो. ही कुठली पूजा झाली? परवडणारी. तुकाराम महाराज न परवडणारी पूजा सांगतात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुणाचा मत्सर करू नको, तिरस्कार करू नको, निंदा करू नको, द्वेष करू नको. ही काय आहे? जे देवाचं करतो त्याच्या पाठीमागे काय पाहिजे? प्रेम पाहिजे. प्रेमानं करावी. दुसरी एक व्याख्या अशी आहे, गर्ग मुनीने केलेली, कथा विश्विती इति गर्ग. गर्ग मुनी असं म्हणतात, भगवंताच्या कथा म्हणजे भगवंताने राम अवतार घेतला, कृष्ण अवतार घेतला, वामन अवतार घेतला. भगवंताचे जे विविध अवतार झाले किंवा भगवंतानं राम किंवा कृष्ण या अवतारामध्ये जे पराक्रम केले, ज्या लीला दाखवल्या, त्यांचं कथा कीर्तन करणं म्हणजे काय करणं? भगवंताची भक्ती करणं. आता हे सूत्र आपल्या वारकरी संप्रदायानं स्वीकारलं आणि आपल्याकडे कीर्तनाची परंपरा निर्माण झाली. म्हणून येणारे कीर्तनकार हे भगवंताचं तात्विक स्वरूप, भक्तीचं स्वरूप किंवा भगवंतानं केलेले पराक्रम यांचं काय करतात? वर्णन करतात. आता हे प्रवचन झाल्यानंतर कीर्तन होणार आहे. ही कीर्तन ही सुद्धा काय आहे? भक्ती आहे.
कीर्तनाचे आणि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, येथ नामची नाही पापाचे ऐसे केले. ह्या कीर्तनानं काय होतं, आपली सगळी पाप नाहीशी होतात. पाप नाहीशी होतात याचा अर्थ चित्त शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध होतं. कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले, कीर्तने सुखी झाले आपण पाची. आणि सुखरूप होण्याची प्रक्रिया सुद्धा काय होते, या कीर्तनातून होते. म्हणून कीर्तन भक्तीला सुद्धा काय केलं, प्राधान्य दिलं. दुसरे एक शांडिल्य नावाचे हे आहेत भक्तीचे तत्वज्ञ, त्यांनी केलेली व्याख्या आहे. ते म्हणतात, आत्मरत्य अविरोधी नेते ती. याचा सोपा मराठी अर्थ असा, आत्मानुसंधानाला धक्का न लागता केलेली उपासना, त्याला काय म्हणायचं, भक्ती. आत्मानुसंधानाला धक्का न लागता केलेली उपासना, त्याला म्हणतात भक्ती. आद्य शंकराचार्य ह्या मुख्य तत्व विचारवंत, आद्य शंकराचार्यांनी केलेली व्याख्या अशी आहे. ते म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्या विधीयते. मोक्षाची जी अनेक साधना आहेत, त्या मोक्षाच्या अनेक साधनात भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. भक्ती हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि भक्ती म्हणजे काय, स्वस्वरूपानुसंधानम, स्वतःच्या स्वरूपाचं सतत चिंतन करणं, अनुसंधान ठेवणं. हु एम आय, मी कोण आहे, तो परमात्मा मी आहे, अशा प्रकारचं सतत चिंतन करणं, तो ह्याला काय म्हणायचं, स्वस्वरूपानुसंधान. नारदाने एक सोपी व्याख्या सांगितली. ते असं म्हणतात, तुम्हाला आम्हाला मानवणारी, पेलवणारी. ते म्हणतात, नारदस्तू तदर्पित खिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुळता. तुम्ही आम्ही दररोज जी काही कामं करतो ती सगळी कर्म करायची आणि भगवंताला अर्पण करायची. ह्याला काय म्हणायचं, भक्ती. आपण जी काही कर्म करू ती भगवंताला अर्पण करायची. असं भगवंताला अर्पण केल्यानं काय होईल, त्या कर्माचं फळ भगवंताकडेच जाईल आणि तुम्ही त्याच्यातून, तुमची त्या कर्मातून काय होईल, सुटका होईल. पण बऱ्याच वेळा आपलं सगळी अडचण आहे ती इथं आहे. ती भगवंताला अर्पण करण्याऐवजी मी केलं म्हणून सांगण्याकडे आमचा काय आहे, खटाटो जास्त. आणि मी केलं म्हटलं की तिथं केलेल्या कर्माचं बंधन आलं. बंधन आलं की तुम्ही केलेल्या कर्माचं फळ सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल. मग अडचण येते तिथं. म्हणून निष्काम कर्म करावं. कर्म करायचं पण ते भगवंताला अर्पण करायचं. भगवंताला अर्पण केलं की कर्म आणि कर्माचं फळ कुणाकडे जातं, भगवंताकडे. आणि भगवंताचं स्मरण ठेवून कर्म करायचं. जर मला भगवंताचं कधी काळी विस्मरण झालंच तर आपण व्याकुळ व्हावं. कशा, यथाव्रज गोपिकांना, गोकुळातल्या गोपिका व्याकुळ होतात की मला श्रीकृष्णाचं विस्मरण झालंच कसं, आणि त्याचं सतत स्मरण करण्याचा ते प्रयत्न करतात. म्हणून गोकुळातल्या गोपिका जेव्हा दूध, दही, लोणी विकायला जातात तेव्हा कुणी गोपाळ घ्या, कुणी कृष्ण घ्या असं म्हणतात. लोणी घ्या, दही घ्या म्हणत नाही. म्हणजे त्या लोणी आणि दह्याची विक्री करताना सुद्धा कुणाचं स्मरण करतात, भगवंताचं स्मरण करतात. हे कशामुळे घडलं, त्याच्यावरच्या प्रेमामुळे घडलं. तुकाराम महाराजांनी आणखी एक सांगितली व्याख्या. हे सोपं सोपं करण्याचा प्रयत्न आहे. ते तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला कोणती भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. इथं माया शब्दाचा अर्थ आहे प्रेम. संसारावरचं प्रेम हळूहळू कमी करावं आणि ते कुणाकडे न्यावं, परमात्म्याकडे, भगवंताकडे न्यावं. का तिकडलं प्रेम काढून इकडे न्यायचं, याचा अर्थ असा, इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांचं प्रेम सध्या तरी कुणावर आहे, संसारावर आहे. माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे म्हणजे कुणावर आहे, संसारावर आहे. बरोबर. आणि इकडं सुद्धा प्रेमच म्हटलंय. माझं श्रीकृष्णावर प्रेम असेल तर ती भक्ती झाली, आणि माझं पत्नीवर प्रेम असलं तर तो संसार झाला. बरोबर. आता ह्याचा अर्थ असा, त्या संसारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या संसारातल्या गोष्टींवर कितीही प्रेम केलं आणि संसारातल्या कितीही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तरी कधीच त्याच्यात पूर्णत्वाचा लाभ मिळत नाही. संसाराची एक व्याख्या आहे, जो सरत जातो, ज्याच्यात नेहमी काहीतरी कमी पडतं त्याला संसार म्हणायचं. दुसरी एक व्याख्या, जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही त्याला संसार म्हणतात. आणि जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणतात. दोन उदाहरणं सांगतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. तेने मुक्तिचारी साधी आल्या हे काम झालं की परमार्थ पूर्ण झाला. आणखी एक व्याख्या, झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग निजधाम प्राप्त झालं, परमार्थ पूर्ण झाला. परमार्थ पूर्ण झाल्याच्या दोन खुणा मी तुम्हाला सांगितल्या. संसार पूर्ण झाल्याची एखादी खूण तुम्ही मला सांगा. काय झालं म्हणजे संसार पूर्ण होतो? एक 4 वाक्य मी बोलतो, कुठल्या तरी एका वाक्यावर मला थांबवा तुम्ही. म्हणजे
मुलगा मोठ्या पगाराच्या नोकरीला लागल्यावर आई वडिलांच्या संसाराला पूर्णत्व येतं. आपल्या मुलीचं श्रीमंत घरात लग्न करून दिल्यावर आई वडिलांचा संसाराला पूर्णत्व येतं. 1000-1500 एकर जमीन माझ्या मालकीची झाल्यावर पूर्णत्वाचा लाभ होतो. 4 मोठ्या शहरात 4 बंगले बांधल्यावर संसार पूर्ण होतो. बंगल्याच्या दारात 4 महागड्या गाड्या उभारल्यावर संसार पूर्ण होतो. तुम्ही काहीच बोलत नाही. याचा अर्थ असा की यातलं काहीही झालं, म्हणजे इतके वर्ष संसार केल्यानंतर आम्हाला कळलं की यातलं काहीही मिळालं तरी पूर्णत्वाचा अनुभव आपल्याला येत नाही. पूर्णत्वाचा अनुभव येत नाही. यातलं काहीही मिळालं तरी तो संसार पूर्ण होत नाही. मग 2 व्याख्या केल्या. जो कितीही केला आणि कसाही केला तरी कधीच पूर्ण होत नाही त्याला संसार म्हणायचं, आणि जो हमखास पूर्ण होतो त्याला परमार्थ म्हणायचं. मग शहाण्या माणसानं कुठलं काम करावं? हमखास पूर्ण होणारं करावं का कितीही केलं तरी अर्धच राहणारं करावं? हमखास पूर्ण होणारं करावं. उत्तर बरोबर आहे. पण इथं बसून बोलणाऱ्या सकट सगळे ऐकणारे कुठल्या कामाच्या मागे लागल्यात? मला सोडू नका हा त्यातनं, मी त्यातच आहे. आपण सगळेजण जे काम कधीच पूर्ण होणार नाही अशा अपूर्ण राहणाऱ्या कामाच्या मागे लागलोय. आणि म्हणून आम्हाला भक्तीतला आनंद काय होत नाही, मिळत नाही. तो भक्तीतला आनंद मिळायचा असेल तर कुणावर प्रेम वाढलं पाहिजे? भगवंतावर प्रेम वाढलं पाहिजे. हे चितोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि त्याला जोडून सांगितलेले होई. म्हणून काय कर, झडझडोनी वहिलानी संसारातून अंग झाडून ताबडतोब बाहेर पड. ताबडतोब बाहेर पड म्हणजे काय 20-21 वर्षाच्या मुलाला बाहेर पडायला नाही सांगितलेलं. कारण 4 आश्रमांची योजना केली आहे. ब्रह्मचर्य आश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, संन्यास आश्रम आहे. 4 आश्रमांची योजना आहे. 100 वर्षाचं आयुष्य धरलं, 25-25चे 4 भाग केलेत. आता सांगू, शेवटचा जो संन्यास आश्रम आहे तो काही मी घेणार नाही, आणि समोर बसलेले कोण घेतील असं काही मला वाटत नाही. त्यामुळे एक आश्रम कॅन्सल करूया पुढचा, म्हणजे आत्ताच्या काळानुसार, आणि पुढची वरची 25 वर्ष पण कमी करूया, कारण आता काही 100ची काही गॅरंटी नाही. मग आता उरले किती? 3 आश्रम आणि 75 वर्ष. मग पहिली 25 वर्ष शिकून स्वतःच्या पायावर उभा राहण्यात गेली. 25-26व्या वर्षी लग्न झालं तर संसार कधी पूर्ण व्हायला पाहिजे? 50ला. एवढ्या लवकर कसं व्हायचं हो? म्हणून जरा शासकीय भाषेत सांगतो, 10 वर्षाचं एक्सटेन्शन देऊया. म्हणजे किती? निदान 60 वर्ष. मग 10 वर्षाची मुदतवाढ दिली. 60 नंतर तरी आपण त्यातनं काय व्हायला पाहिजे? बाजूला व्हायला पाहिजे. कारण 75 धरलं तर पुढे 15च राहिल्यात, ते पण आपल्या हिशोबाला धरल्यात म्हणून. नाहीतर काय 5 मिनिटानंतरच काही सांगता येत नाही. मग आता पुढचा वेळ कमी उरलाय, त्या कमी वेळेत जर काय पूर्णत्व साध्य करून घ्यायचं असेल, भगवंताच्या भक्तीचा आनंद घ्यायचा असेल तर झडझडोनी वहिला नी ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझ. मगापासून जे सगळं चिंतन झालं, भक्ती म्हणजे काय, पै भक्ती एकिमी जाणे. आणि असं प्रेमपूर्वक भावपूर्वक भक्ती करणार आहे, त्याच्या अंतकरणातलं प्रेम, त्याच्या अंतकरणातला भाव मला फक्त कळतो. बाकीचं त्यानं मला सोन्या चांदीचे किती दागिने दिले ह्याच्याकडे मी बघत नाही. पै भक्ती एकिमी जाणे, ते तर साने थोर न म्हणे. तिथं कोण असं भक्ती करणारा, असं माझ्यावर प्रेम करणारा लहान आहे का मोठा आहे असा मी भेदभाव करत नाही. 3 प्रकारचे भेदभाव आहेत. वयाचा भेदभाव करत नाही, धनाचा भेदभाव करत नाही, आणि स्त्री पुरुष या लिंगाचा सुद्धा मी भेदभाव करीत नाही. म्हणजे माझी भक्ती करणारा वयानं लहान आहे का मोठा आहे हे बघत नाही, पैशानं गरीब आहे का श्रीमंत आहे हे मी बघत नाही, आणि लिंग दृष्टीनं तो स्त्री आहे का पुरुष आहे हे सुद्धा मी बघत नाही. पै भक्ती एकिमी जाणे, ते तर साने थोर न म्हणे. एक छोटे छोटे उदाहरण सांगतो. ध्रुवबाळ उत्तानपाद नावाचा एक राजा होता. आम्हाला दुसरीला गोष्टीरूप इतिहास नावाचं पुस्तक होतं, त्याच्यातली ही कथा आहे. ध्रुवबाळ उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 राण्या, एक आवडती नावडती. नावडतीचा मुलगा ध्रुवबाळ, तो राजाच्या मांडीवर बसायला गेला. आवडती राणी आली आणि त्याला बाजूला हिसकावून काढलं. तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, म्हणून त्या बाळाचा अपमान केला. ध्रुवबाळ आपल्या आईकडे रडत रडत गेला. ती म्हणाली, बाळ अशा जागी बस की ज्या जागेवरून तुला कुठून उठवणार नाही. अशी जागा कुणाकडे मिळेल? ती भगवंताकडे मिळेल. तेव्हा तू भगवंताची भक्ती कर. तो राजवाड्यातून बाहेर पडला, जंगलाच्या दिशेने चालू लागला साधना करण्यासाठी. वाटेत नारद भेटले. नारदाने त्याला ध्यानाचा उपदेश दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला. त्या 5 वर्षाच्या बाळानं 6 महिन्यात बेंबीच्या देठापासून भगवंताचं नाम घेतलं, तळमळीनं भगवंताचं ध्यान केलं. 6 महिन्यात भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांना आढळ पद प्राप्त करून दिलं.
गोष्ट सोडून द्या. मंथुनी, मग नंतर मी काय गोष्टी सांगणार आहे त्याला एक वाक्य सांगतो. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांगली. कथा ध्रुव बाळाची सोडून द्या, आपल्याला जोडून घ्या. त्या बाळाचं पहिल्या पंचवार्षिक मध्येच काम पूर्ण झालं. आता मी 60 वर्षाचा आहे म्हणजे किती वय, 5-5चे भाग किती झाले? 12. कोण 50चा असला तर 5-5चे किती भाग झाले? 10. त्यानं पहिल्या 5 काम पूर्ण केलं. आमचे 5-5चे 10 भाग झाले, 11 झाले, कुणाचे 12 झाले. अजून आम्हाला काही जमलेलं नाही. ध्रुवबाळ साने थोर न म्हणे. दुसरा आहे मुक्ताबाई आणि चांगदेव. मुक्ताबाई 10 वर्षाची होती, चांगदेव 1400 वर्षाचा होता. चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. कुणाचा पुत्र झालो मी? मुक्ताईचा. मुक्ताबाई 10 वर्षाची, चांगदेव 1400 वर्षाची. ते तर साने थोर न म्हणे. आपल्याकडे प्रसिद्ध कथा आहे नामदेवांची. नामदेव 8-10 वर्षाचे, दामा शेट्टी आणि गोनाई यांचा मुलगा. 8-10 वर्षाचे नामदेव रोज दामा शेट्टी देवाला नैवेद्य घेऊन जायचे. नैवेद्य घेऊन गेल्यानंतर परत यायचे नैवेद्य दाखवून. पण नामदेवाला हे माहित नव्हतं की वडील नैवेद्य दाखवून परत आणतात. ते एक दिवस बाहेर कुठल्या तरी कामासाठी गेले आणि नैवेद्य घेऊन जाण्याची वेळ नामदेवांच्यावर आली. नामदेव नैवेद्य घेऊन तिथं गेले देवळात आणि देव खात का नाही म्हणून हटून बसले. म्हणजे देवानं तो नैवेद्य घ्यावा अशा प्रकारची त्यांची भावना होती. आणि देव नैवेद्य घेत नाही याबद्दल त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तर्क दिले. त्याचा एक सुंदर अभंग आहे, सांगू? ठीक. नामदेव देवाजवळ नैवेद्य घेऊन गेले आणि देव नैवेद्य का घेत नाही याबद्दलचे अनेक तर्क, म्हणजे अभंग लिहिणाऱ्यांनी नामदेवांच्या मनातल्या भावभावनांचं अचूक वर्णन त्या अभंगात केले. अभंग असा आहे, घेऊन आलो नैवेद्याला रुसू नको देवा, एक तरी घे घास विठ्ठला. भूक नसे का तुला लागली, माय यशोदा कशी आठवली, काया नाम्यावरती रुसला, एक तरी घे घास विठ्ठला. भिल्लीन शबरी उष्टी बोरे कशी घेतली तू आवडीने, मी याचा वास नाही घेतला, एक तरी घे घास विठ्ठला. विदुरा घरच्या कन्या रांधल्या कशा आवडीने तू भक्षिल्या, गोपाळांची खीर खाऊन शमला, एक तरी घे घास विठ्ठला. सुदाम्याचे पोहे मुठभर कसे लागले तुझला रुचकर, त्याहून बघ ही गोड प्रेमला, एक तरी घे घास विठ्ठला. हे एवढे तर्क दिलेत. शबरीची उष्टी बोरं घेतलीस, सुदाम्याचे पोहे घेतलेस, विदुरा घरच्या कन्या खाल्ल्यास, गोपाळांची उष्टी खीर सुद्धा खाल्लीस, मी या नैवेद्याचा अजून वास सुद्धा घेतलेला नाही, मग तू नैवेद्य का घेत नाहीस? आणि मग एवढे सगळे तर्क देऊन सुद्धा देव काही हालचाल करत नाही. म्हणून त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला, घेशील यातील काही ना जर आपटीन समचरणावर शिर, इथेच प्राण मी देईन आपुला, एक तरी घे घास विठ्ठला. जर तू आता यातला नैवेद्य घेतला नाहीस तर मी तुझ्या समचरणावर डोकं आपटून प्राण देईन. पुढे म्हणतात, रडला थकला डोळा लागला, एक घास मग करी सावळा, येता भानावर नामयाला, देवमुखी बरबटला दिसला. ऐसी ग्लानी करता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नाम यायचा. ऐसा अलौकिक महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आपण पंक्तीला बसल्यावर फक्त ऐशी ग्लानी करता विठ्ठल पावला एवढंच म्हणतात, पण मूळ अभंग आहे तो हा असा. नामदेव ते तर साने थोर न म्हणे, पै भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे. हे आता गरीब श्रीमंतीच्या बाबतीत सुदामा गरीब होता, भगवान श्रीकृष्ण राजे होते, द्वारकेचा राजा. सुदामा मुठभर पोहे घेऊन गेला, बरोबर माहिती आहे तुम्हाला कथा सगळ्यांना. सांगण्याचं तात्पर्य काय, एकाकडे पैसा नाही, एकाकडे भरपूर पैसा आहे, पण पैसा नसला, पैसा असला आणि नसला तरी भक्ती आणि प्रेम त्याच्या आडवे येत नाही, हे सांगण्याचं. म्हणजे सुदाम्याला आदर सत्कार करून तो घरात पोहोचेपर्यंत त्याची नगरी सोन्याची करून दिली, याचा अर्थ त्यानं त्याचं दुःख न सांगता कळो येते अंतर. भगवंताला तुमचं दुःख तुम्ही न सांगता कळतं. कशामुळं? जर तुमचं त्याच्यावर प्रेम असेल तर. त्यात सुदाम्याचं दारिद्र्य दूर करण्याचं काम भगवंतानी केलं. स्त्री पुरुष आमच्याकडे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, एकनाथ महाराज अशी सगळी पुरुष परंपरा, पुरुष संतांची परंपरा आहे. जनाबाई आहेत, मीराबाई आहेत, सखूबाई आहेत, बरोबर, मुक्ताबाई आहेत. हे स्त्रियांची संख्या आहे. याचा अर्थ असा की ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे किंवा प्रेम आहे त्याच्या बाबतीत वयाचा लहान मोठेपणा किंवा गरीब श्रीमंतीचा लहान मोठेपणा आणि स्त्री पुरुष असा भेद कुठलाही देव भगवंत ठेवत नाही. पै भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे. पुढे म्हटलंय, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. भाव म्हणजे प्रेम.
ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे त्या भक्ताच्या अंतकरणातलं आम्ही प्रेम फक्त पाहतो आणि त्याचं प्रेम जिथं आम्हाला बोलावेल तिथं आम्ही काय करतो, जातो. त्याच्या घरचे आम्ही पाहुणेच होऊन जातो. आता कसे पाहुणे होतो, ही ओवी ज्या श्लोकावर आहे तो मूळ श्लोक असा आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयश्यती. माझा भक्त मला पान फूल फळ पाणी या साध्या गोष्टी अर्पण केल्या तरी मी त्यानं संतुष्ट होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर बहारदार वर्णन केलंय. ते असं म्हणतात, एखादा भक्त प्रेमानं फळ घेऊन गेला तर फळाचा देठ न काढता देव ते खातो. फूल घेऊन गेला तर फुलाचा वास घ्यायचा असतो, पण देव भक्ताच्या प्रेमाने इतका वेडा होतो की फुलाचा वास घेण्याऐवजी ते फूल सुद्धा तोंडातच घालतो. इतकं भगवंताला काय होतं, भक्ताचं वेड लागतं. आपल्या संपूर्ण साहित्य संस्कृतीमध्ये एक 4 कथा या संदर्भातल्या आहेत. पत्रम पुष्पम फलम तोयम. पत्र म्हणजे पान, फूल, फळ आणि पाणी या 4 संबंधातल्या मंथोनी नवनीता तैसेगी अनंता वाया व्यर्थ कथा सांगी. या 4 कथा थोडक्यात बघूया आणि थांबूया आपण. पहिली कथा आहे पानाची. पानाची कथा अशी आहे, ही द्रौपदीशी संबंधित आहे. कौरव पांडवांच्या मध्ये पांडवांचा 1 वर्षाचा वनवासाचा काळ सुरू होता. या वनवासाच्या काळात दुर्योधन राज्यावर होता आणि त्यावेळी दुर्वास ऋषी त्याच्याकडे आले. दुर्वास ऋषी आल्यानंतर दुर्योधनानं त्यांचा अतिशय उत्तम प्रकारचा आदर सत्कार केला. खूप चांगल्या प्रकारचं अन्न खायला देणं, वस्त्र देणं हे सगळं केलं. त्यामुळे दुर्वास ऋषी प्रसन्न झाले आणि दुर्योधनाला म्हणाले, तुला काय आशीर्वाद हवा असेल, वर पाहिजे असेल तर माग. पण दुर्योधनाच्या डोक्यात एकच होतं की पांडवांना संपवणं. त्यानं असा विचार केला की पांडवांच्या बरोबर युद्ध करण्यापेक्षा आणि त्यांना काहीतरी करून मारण्यापेक्षा आपण दुर्वास ऋषींनाच त्यांच्याकडे पाठवूया. कारण दुर्वास ऋषी हे रागासाठी, क्रोधासाठी प्रसिद्ध आहेत. आपण आपल्या घरात जसा पाहुणचार केला तसा पाहुणचार वनवासात असलेले पांडव काही करू शकणार नाही. त्यामुळे दुर्वासांना त्यांच्याकडे पाठवूया. ते काय आपल्यासारखा पाहुणचार त्यांचा दुर्वासांचा करणार नाही. परिणामी दुर्वासांना राग येईल, रागानं दुर्वास शाप देतील आणि परस्पर पांडवांचा काटा काढला जाईल. हा डाव कुणाचा? दुर्योधनाचा. त्याप्रमाणे त्यानं दुर्वासांच्याकडे मागणी केली की तुम्ही काय करा, तुम्ही माझ्याकडे येऊन माझ्यावर जशी कृपा केलीत आणि माझ्या आदरात त्यानं तुम्ही प्रसन्न झालात, माझी इच्छा अशी आहे की तुम्ही तसंच कुणाकडे जावं, पांडवांच्याकडे जावं. दुर्वास पांडवांच्याकडे गेले. पांडव काही झोपडीत नव्हते, द्रौपदी होती. द्रौपदीला म्हणाले, मला भूक लागलेली आहे, मी अंघोळ करून येईपर्यंत स्वयंपाकाची काहीतरी जोडणी कर. द्रौपदी घाबरली, कारण वनवासात राहणाऱ्या माणसांच्याकडे अचानक येणाऱ्यांना देण्यासाठी काय असणार, काही नव्हतं. तिनं श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्ण धावत पळत आले. खरं तर श्रीकृष्णांना बोलवलं कुणासाठी? दुर्वासांची भूक भागवण्यासाठी. पण श्रीकृष्ण आल्याबरोबरच द्रौपदीला म्हणाले की मला सुद्धा भूक लागली आहे, माझ्यासाठी काहीतरी कर. ती दुहेरी संकटात सापडली. ती म्हणाली, मी तुला बोलवलंय मला पडलेल्या संकटातून बाजूला करायसाठी आणि आता तुलाच काय देऊ. तेव्हा ते म्हणतात, घरात काहीतरी शोधून बघ, कुठंतरी काहीतरी सापडेल. मग तिनं नुकतीच काहीतरी त्यांचा अल्पोपहार झालेली होती, त्याच्या कुठल्या तरी एका ताटाला एक भाजीचं पान चिकटलेलं होतं. हे भाजीचं पान कुणाला दिलं? त्यांनी श्रीकृष्णाला दिलं. श्रीकृष्णाने ते एक भाजीचं पान खाल्लं आणि तृप्तीचा ढेकर दिला. प्रश्न एवढाच आहे, त्या भाजीच्या पानानं श्रीकृष्णांचं पोट भरलं का त्या भाजीच्या पानापाठीमागं द्रौपदीचं जे प्रेम होतं त्या प्रेमानं पोट भरलं? प्रेमानं पोट भरलं. परिणाम असा झाला, भगवंत विश्वव्यापक आहे. श्रीकृष्णाचं पोट भरल्याबरोबर तिकडे दुर्वास ऋषींना सुद्धा पोट भरल्याचा अनुभव आला आणि ते काय परत घराकडे इकडे झोपडीकडे जेवायला आले नाही, ते परस्पर निघून गेले. त्याला म्हणतात द्रौपदीची थाळी. म्हणजे काय? आपल्या घरात जे आहे त्याच्यातलंच आलेल्या गृह अतिथीला उत्तम प्रकारचं करून आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यातलं चांगल्यात चांगलं करून देणं. म्हणून त्याला त्यानंतर नाव पडलं त्या गोष्टीला द्रौपदीची थाळी. आज सुद्धा एखाद्या गरीब घरातली भगिनी अशा प्रकारचं करते तेव्हा तिचं वर्णन करताना म्हटलं जातं तिच्याजवळ द्रौपदीची थाळी आहे. याचा अर्थ तिनं पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती चवदार होतं. सगळे पदार्थ असताना चवदार पदार्थ तयार करणे ह्यात काही फार मोठेपणा नाही, पण बऱ्याचशा गोष्टीची कमतरता असताना त्यात ती कमतरता आपल्या अंतकरणातल्या प्रेमानं भरून काढणं ह्याच्यात मोठेपणा आहे. दुसरी कथा आहे फुलाची. पत्रम पुष्पम, फुल. ही कथा अशी आहे, गजेंद्र मोक्ष नावाची एक कथा येते भागवतात. त्याच्यात गजेंद्र नावाचा एक हत्तीचा राजा आहे. तो मूळ पूर्वजन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता आणि हा इंद्रद्युम्न नावाचा राजा भगवंताची भक्ती करणारा, धर्मशील, न्यायानं नीतीनं वागणारा होता. असा हा राजा
एकदा दरबारात ध्यान करत बसलेला असताना, नामसाधना करत बसलेला असताना अगस्ती ऋषी दरबारात आले. आता अगस्ती ऋषी हे अतिथी आहेत. अतिथी आल्याबरोबर राजानं उठून उभा राहिला होतं, कारण त्यावेळेच्या आचार्यांना मान होता. राजापेक्षा आचार्य श्रेष्ठ होते. कुणी राज्यावर बसवायचं हे आचार्य ठरवायचे, त्यावेळेचे गुरु ठरवायचे. कुणाला राज्यावरून खाली उतरायचं ह्याचा निर्णय सुद्धा कुणाकडचा होता? आचार्यांचा. त्या अगस्तींना राग आला की मी दरबारात आलेला असताना सुद्धा हा हत्तीसारखा जडमूड होऊन एका जागी बसलाय, म्हणून त्यांनी शाप दिला की तू पुढच्या जन्मात हत्ती होशील. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा. त्याने हत्ती शाप दिला. शाप दिल्यानंतर तो गजेंद्र म्हणून हत्तींचा राजा झाला. तो एका त्रिकुटाचल पर्वतावर एक मोठं सरोवर होतं. हा हत्तींचा राजा बरोबर काही मित्र हत्ती आणि काही हत्तींना घेऊन काय करायचा, तिथं त्या पर्वतावर गेला. एकदा पर्वतावरच्या त्रिकुटाचल पर्वतावरच्या एका सरोवरात गेला. त्या सरोवरात असलेल्या मगरानं त्या हत्तीचा पाय पकडला. हत्तीनं आपल्या ताकदीचा, गजेंद्र म्हणजे हत्तींचा राजा बलवान होता, त्यानं ते पाय मगराच्या पायातून तोंडातून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही सुटला नाही. पण मगर आणि हत्ती यांची जी झटापट चालली होती ती बघून बरोबरीचे हसलेले मित्र हत्ती आणि हत्तीने निघून गेल्या. परिणाम काय झाला? गजेंद्राला कळलं की अंतकाळी मला माझ्या सोबतीला कुणीही नाही. तुका म्हणे नाही सोडविता कोणी, एका चक्रपाणी वाचून या. भगवंताशिवाय कुणी सोडवणारा नाही. आणि त्या एकाकी असलेल्या अवस्थेत त्या हत्तीला आपण पूर्वजन्मात जी भगवंताची भक्ती म्हणून स्तोत्र, स्तुती स्तोत्र, नामसाधना करत होतो त्याचं स्मरण झालं. त्यानं सोंडेनं तिथलं एक सरोवरातलं फूल घेतलं आणि भगवंताची स्तुती करत ते त्याला अर्पण केलं. कथा पुढे असं सांगते की भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रानं मगराला मारलं आणि त्याच्या तोंडातून हत्तीचा पाय सुटला. गोष्ट संपली त्या गजेंद्र हत्तीची. खरी गोष्ट आहे ती आमची. आमचा सुद्धा सगळ्यांचा पाय संसाराच्या हत्तीनं मगरानं काय केलाय? पकडलाय. संसार रूपी मगरानं, संसार किंवा काळ रूपी मगरानं आमचा पाय सुद्धा काय केलाय? पकडलाय. आम्ही सुद्धा त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो, पण आमची बायका मुलं सुद्धा त्याच्यात आमच्या सोबत येत नाहीत आणि मित्रमंडळी तर अजिबातच येत नाहीत. आणि असं मी म्हणत आहे, तुकाराम महाराज म्हणतात, मैत्र झाला महाबळी कामा नये अंतकाळी. तुमचा कितीही बलवान सत्ताधीश मित्र असला तरी तुम्हाला अंतकाळी मृत्यूतून सोडवणारा दुसरा कोणीही नाही. पण त्यासाठी कधीतरी एकाकी झाल्यावर आम्हाला कळतं की ज्यांना मी माझं माझं म्हणत होतो ते माझ्या उपयोगाचे नाही. ज्या वाल्मिकीने रामायणासारखा ग्रंथ लिहिला ते वाल्मिकी सुद्धा एकाकीच पडले. दरोडेखोर म्हणून हजारो माणसांना मारलं होतं. एकदा नारद भेटले. नारद भेटल्यानंतर ते म्हणाले, हे पाप कर्म तू करतोस कुणासाठी? बायका पोरांच्यासाठी. जा त्यांना जरा जाऊन विचारून ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय? घरी गेल्यावर कळलं आपलेच लोक आपल्या बरोबर नाही. परके आपल्या बरोबर नाहीत ह्याचं काय वाटत नाही, पण ज्यांना आपण आपले मानतो तेच जेव्हा आपल्या बरोबर नाहीत असं कळतं तेव्हा माणूस एकाकी होतो. खरा परमार्थ गळायचा असला तर असं एकाकी पण यावं लागतं. काय म्हटलं? कळलं? असं एकाकी पण कधीतरी यावं लागतं. त्याला वाल्याचा वाल्मिकी झाला कशामुळं? असं एकाकी पण आलं की ज्यांना मी माझे म्हणत होतो ते आता माझ्या बरोबर कुणीही नाही. माझ्या पापाची, माझ्या चुकीच्या कर्माची फळं मलाच भोगावी लागतील. आम्ही सुद्धा त्या वाल्यापेक्षा काही फार वेगळे नाही. आम्ही सुद्धा घरातल्यांची पोटं भरायसाठी बरं वाईट बरंच काहीतरी बाहेर करत असतो, पण त्या पापात ते काही घरचे लोक सहभागी नसतात. आणि ते जेव्हा आम्ही हे तुमचं तुम्ही बघा जेव्हा म्हणतात त्यावेळी आपण एकाकी होतो आणि त्यावेळी भगवंताचं नाम किंवा भक्ती करण्याची वेळ बरीचशी पुढे निघून गेलेली असते. असं एकाकीपण आलं. पत्रम पुष्पम फलम. फळाची कथा आहे शबरीची. शबरी नावाची एक मुलगी आहे. शबर नावाचा भिल्लांचा राजा, त्याची ही मुलगी शबरी 7-8 वर्षाची होती. 7-8 वर्षाची झाल्यानंतर त्या शबर राजाने ठरवलं की मी हे काय करणार आहे, तुझं लग्न करणार आहे आणि लग्नात आपल्या भिल्ल समाजाला मी मेजवानी देणार. मेजवानी देणार कशाची देणार म्हणून त्यानं आपल्या दावण दाखवली आहे. दावण आपल्या आता सुद्धा हा शब्द अजून आहे. ही दावण मी कापणार. ही दावण कापणार म्हणजे शेळ्या मेंढ्या. 7-8-10 शेळ्या मेंढ्यांना मी कापणार आणि तुझं लग्न करणार. हे ऐकल्याबरोबर त्या संवेदनशील हृदयाच्या शबरीला फार वाईट वाटलं. माझ्या लग्नासाठी वडील इतक्या जीवांचा नाश करणार, इतकी त्या मुक्या प्राण्यांना मारणार, म्हणून ती घरातून बाहेर पडली आणि घर सोडून निघून गेली. दिवसा पळत राहायची, रात्री झाडावर राहायची. जंगलातच जन्माला आलेली होती भिल्लाची मुलगी, त्यामुळे तिला काही जंगलात इतरांची भीती वाटायचा प्रश्न नव्हता.
दिवसा चालत राहायची, पळायची, रात्रीच झाडावर राहायची. अशी करत करत जंगलातल्या मातंग ऋषींच्या आश्रमात पोहोचली. मातंग ऋषींच्याकडे ती राहिली. मातंग ऋषीने तिच्याशी संवाद केला. ती कुठून आली, का आली याची चौकशी केली आणि तिला आपल्या आश्रमात ठेवून घेतलं. आश्रमात ठेवून घेतल्यानंतर लगेच काही दिवसात त्यांनी सांगितलं की माझी आता समाधीची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे इथून पुढे हा आश्रम तू सांभाळायचा. मग मी काय करू? तू राम नाम घेत जा. कधीतरी राम नामाचा परिणाम म्हणून भगवान राम तुला दर्शन देतील आणि तुझ्या आयुष्याचा उद्धार होईल, तुझं कल्याण होईल. 8 वर्षाची शबरी 80 वर्ष होईपर्यंत तिथं वाट पाहत राहिली. 80 वर्षानंतर सीता शोधासाठी राम जाताना राम आणि लक्ष्मण त्या शबरीच्या आश्रमात आले. शबरीला दर्शन दिलं आणि शबरीचं जीवनाचा उद्धार झाला, तिचं कल्याण झालं. त्यावेळी आपण असं ऐकतो की शबरीनं उष्टी बोरं रामांना दिली. याच्यात 2 भाग आहेत. एक आपण या गोष्टीतनं लक्षात ठेवावं, 8 वर्षाची शबरी 80 वर्ष नाम घेत राहिली. आम्हाला असं वाटतं एकदा ज्ञानेश्वरीचं पारायण झालं की ज्ञानेश्वरांच्या नंतर माझा नंबर दुसरा. म्हणजे ह्याच्यात इतका वेळ वाट पाहावी लागते हे आम्हाला कळत नाही. बाजारात इन्स्टंट चहा मिळतो, इन्स्टंट कॉफी मिळते, बाजारात इन्स्टंट देव मिळत नाही. परमात्मा इन्स्टंट मिळत नाही, देव इन्स्टंट मिळत नाही. खूप काळ वाट पाहण्याची तयारी लागते. आणि अशी खूप काळ आपण जुन्या इतिहासात वाचतो, त्याने 1 तप केलं, त्याने 2 तप केली. 1 तप म्हणजे 12 वर्ष. आणि कधीतरी 8-15 दिवस काहीतरी केलं की आम्हाला वाटतं लगेच ह्याचं फळ आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे. असं ते लगेच मिळत नाही. दीर्घकाळ वाट बघण्याची, पेशन्स म्हणतो आपण त्याला, संयम लागतो आणि दीर्घकाळ हे काम करावं लागतं. भक्ती, उपासना भगवंताची सातत्यानं श्रद्धेनं ते करत राहावं लागतं, तेव्हा कुठं त्याचं फळ मिळतं. आम्हाला लगेच काहीतरी त्याचं पाहिजे असतं, असं हे लगेच काय मिळत. व्यवहारात सुद्धा कुठली गोष्ट लगेच मिळत नाही, तर परमार्थात कशी मिळेल? आणि पुढचा मुद्दा की शबरीनं उष्टी बोरं रामांना दिली. उष्टी बोरं रामांना दिली याचा अर्थ शबरीनं झाडावरचं बोर काढलं, खाल्लं, हे गोड आहे म्हणून दिलं, हे आंबट आहे म्हणून टाकून दिलं, असा याचा अर्थ नाही. शबरी 8 वर्षाची असल्यापासून 80 वर्षापर्यंत वनात राहिली. त्याचा अर्थ असा, या 80 वर्ष मधल्या ज्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये तिनं ज्या ज्या झाडांची बोरं खाल्ली, त्याची ज्या झाडांची बोरं चांगली होती, त्या चांगल्या झाडांच्या बोरांच्या बिया तिनं जतन करून ठेवल्या. त्या बोरांच्या बिया तिनं लावल्या. त्यातून जी झाडं निर्माण झाली त्या झाडाची बोरं त्यांनी रामांना दिली. उष्टी बोरं याचा अर्थ तोंडातली बोरं काढून दिली असा त्याचं नाही. आपल्याला सुद्धा कोणीतरी चांगला फणस आंबा दिला आणि त्यातल्या बिया चांगल्या, तो फळ चांगला असेल तर आपण सुद्धा आपल्या शेतात लावायसाठी एखादं फणसाचं बी किंवा आंब्याची बी ठेवतो, का तर चांगली फळं मिळावीत म्हणून. तसं शबरीनं केलं. हा त्या उष्ट्या बोऱ्या पाठीमागचा अर्थ. आणि 4थी कथा अशी आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. तोय म्हणजे पाणी, पाण्याच्या संदर्भातली. ती भागवतात कथा अशी आहे. रंतीदेव नावाचा एक राजा होता. हा रंतीदेव नावाचा राजा धर्मशील, भगवंताची भक्ती करणारा उपासक होता. या राजाने एकदा विश्वजित नावाचा यज्ञ केला. त्यावेळी यज्ञाची परंपरा होती. या राजानं ज्या विश्वजित यज्ञामध्ये, त्या विश्वजित यज्ञाचा एक नियम आहे. तो नियम काय की विश्वजित यज्ञ करणाऱ्यांना आपल्या सर्वस्वाचं दान करायचं असतं. म्हणून त्या रंतीदेव राजानं आपलं सर्वस्व प्रजेला देऊन टाकलं. म्हणजे हजारो लोकांना रोज जेवायला वाढण्याचे त्याचं सामर्थ्य होतं. तो दुसऱ्या दिवशीपासून आपलं आणि आपल्या पत्नीचं पोट भरायला सुद्धा काय झाला, महाग झाला. म्हणजे त्याला दुसऱ्या दिवशीपासून स्वतःचं काही राहिलं नाही शिल्लक. हा अखेरचा यज्ञ. 48 दिवसाचा उपवास त्याचा झाला, रंतीदेव राजाचा आणि त्याच्या पत्नीचा. 48 दिवसानंतर प्रजेतल्या कुणाला तरी वाटलं की राजाला जर आता अन्न पाणी नाही दिलं तर राजाचा मृत्यू होईल. म्हणून कोणीतरी त्याला थोडी खीर आणि एका तांब्यातून पाणी आणून दिलं. रंतीदेव राजा आणि त्याचा बायको दोघ जणांनी 2 वाटीत खीर घेतली आणि ती खाणार इतक्यात एक अतिथी आला. आपली संस्कृती सांगते अतिथी देवो भव. 48 दिवसाचा उपवास असून सुद्धा रंतीदेव राजानं आपल्या जवळची खिरीची वाटी त्या अतिथीला दिली. अतिथीनं ती खीर खाल्ली आणि तो निघून गेला. आता दुसरी वाटी खायला सुरुवात करणार पत्नी, आणि तो म्हणाला मला सुद्धा भूक लागलेली आहे. ही दुसरी सुद्धा खिरीची वाटी काय केली त्याने, त्यांना दिली. आता फक्त पाणी शिल्लक होतं. राजा राणीनं पाणी पिऊन राहायचं ठरवलं. तोपर्यंत तिसरा अतिथी आला आणि येताना बरोबर 4 कुत्री घेऊन आला आणि तो म्हणाला आम्हाला तहान लागलेली आहे. 48 दिवसाच्या उपवासानंतर सुद्धा राजानं सांगितलं 48 तासाची एकादशी सुद्धा नव्हा, आम्हाला 48 तास सुद्धा दम निघत नाही. म्हणजे द्वादशीला कधी एकदा खातोय, कोण कोण रात्री 12लाच कार्यक्रम पुरा करतात, झाले चालतंय म्हणतात.
48 दिवसाच्या उपवासानंतरचा सुद्धा संयम होता. रंतीदेवानं ते पाणी त्या खिरीच्या वाटीमध्ये वाढून त्या कुत्र्याने आलेल्या अतिथीला दिलं आणि थोड्याच वेळात भगवान दत्तात्रय त्यांच्याजवळ अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिलं. भगवान दत्तात्रय रंतीदेवाला म्हणतात, तुला काय हवं असेल ते माग. तेव्हा कुंती नावाचं एक उदाहरण आहे की जिला आपल्याकडे दुःख मागितलं भगवान श्रीकृष्णांच्याकडे. रंतीदेव हे दुसरं उदाहरण आहे. तो म्हणाला, भगवंता तुम्हाला द्यायचं असेल तर प्रजेतल्या सगळ्या लोकांचं दुःख मला द्या आणि त्यांना सुखात ठेवा. कुणाला? प्रजेतल्या सगळ्या लोकांचं दुःख मला द्या आणि माझ्या प्रजेला काय करा? सुखात ठेवा. मग भगवान दत्तात्रयांनी त्यांची ही मागणी ऐकून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी भुक्ती मुक्तीचा लाभ भगवान त्या रंतीदेव राजाला दिला. कथेचं तात्पर्य काय की दुसऱ्याच्या ताटातलं सुद्धा आपल्या ताटात ओढून घेण्याचा काळ चाललाय. या काळात दुसऱ्याचा विचार करायला सांगणारी आमच्या देशाची संस्कृती महान आहे आणि हा त्यागाचा आणि दुसऱ्याबद्दल काहीतरी करण्याचा, दुसऱ्याचा विचार प्रथम करणं ही आपल्या संस्कृतीची शिकवण ही यातून घेण्यासारखी आहे. पै भक्ती एकी मी जाणे ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.